सेकंडरी न्यूट्रिशन तसंच उदाहरण आहे फर्स्ट न्यूट्रिशनचं. म्हणजेच युरियाचा बॅक्टेरिया हा युरियाचं डिकम्पोजिशन करणार, DAPचा बॅक्टेरिया हा DAPचं डिकम्पोजिशन करणार, पोटॅशियमचा बॅक्टेरिया हा पोटॅशचं डिकम्पोजिशन करणार. जस्तचा बॅक्टेरिया फॉस्फरस नाही खाणार, फॉस्फरसचा बॅक्टेरिया युरियाचं डिकम्पोजिशन नाही करणार. ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की ज्या खतं म्हणजे काय, खतं म्हणजे अणू, आणि अणूचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्यासाठी तिथं जीवाणू कार्य करत असतात. उदाहरण देऊन तुम्हाला जर सांगायचं असलं तर आपल्याला भूक लागली तर आपण आपली एनर्जी डाऊन झाली असं समजा. मग एनर्जी डाऊन झाली तर एनर्जी आपल्याला घ्यावं लागेल ना. हां, एनर्जी घ्यावं लागेल. मग एनर्जी कुठून मिळते? एनर्जी आपल्याला अन्नातून मिळते, एनर्जी आपल्याला फळातून मिळते, एनर्जी आपल्याला ज्यूसमधून मिळते. तर ही एनर्जी आपल्याला पाहिजे. तर एनर्जी आपण कुठून घेणार? आपण एनर्जी घेणार जेवणामधून, आपण एनर्जी घेणार ज्यूसमधून, आपण एनर्जी घेणार फळामधून, आपण एनर्जी घेणार मिलेटमधून. तर ही एनर्जी घेतल्यानंतर आपल्याला काय चांगलं वाटतं का नाही?